महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या भव्य दिव्य यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे। शुक्रवारी सकाळी पेटी पूजन, शिवपिंड पूजन, कोटेश्वरी देवीचे पूजन, वीरेश्वर तळ्याचे पूजन आदी धार्मिक कार्यक्रमांनी यात्रा उत्सवाची सुरुवात झाली आहे। हा यात्रोत्सव 7 दिवस चालणार आहे। दरम्यान रोज रात्री 9:30 वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवी येथील कीर्तनकार डॉक्टर श्रीपाद जोगळेकर यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे। सर्व भाविकांनी सदर यात्रा उत्सवात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन देवस्थानातर्फे करण्यात आले आहे। जय मंगलम जय नमः पार्वती पदे शिव हर 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 महादेव। श्री वीरेश्वर महाराज आज महाड ग्रामस्थ मंडळी कुटुंब परिवाराशी सर्व मंडळी आज तुमच्या समोर हात जोडून गए शरण आलेले आहेत। मनाधना करून नामस्मरण करून आठवण करून स्वार्थना करून सहभागप्रमाणे एकादशीच्या दिवशी जी काही समय व गादी पूजन आज त्यामध्ये हे काय फुलाची पाकळी सुवर्णाचा गोळा हा तुमच्या दरबार ठेवलेला आहे तो मान्य करा। सेवा करत असताना डावे उजवे झाले असेल, उजवे डावे झाले असेल, कुणाच्या मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, 72 कोटी असू द्या त्या तुमच्या चरणाखाली दाबून ठेवा आणि सर्वांना सुख शांती आनंदाचे दिवस जगवा। कोणत्याही प्रकारच्या अडीअडचण असेल ती तुम्ही परिहार करा आणि जरा सवशेना बोला वीरेश्वर महाराज की जय। जय मंगलम जय नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। महाडकर ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात तो हा महाराजांच्या छबिने उत्सवाचा आतुरतेने वाट पाहणारा क्षण। आज या उत्सवाची गादीपूजनाने सुरुवात झाली। 8 दिवस चालणारा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने चालत असतो। या उत्सवाच्या निमित्ताने मी एक सांगेन की गेले आज माझं वय 60 आहे पण गेले 50 वर्ष या उत्सवाला माझ्या वडिलांपासून मी लहानपणापासून जे बघितलं आहे। माझ्या वडिलांनी या उत्सवामध्ये 35 वर्ष काम केलं आणि हा उत्सव जो आज मोठ्या प्रमाणात साजरा होतोय त्या उत्सवाच्या मोठ्या होण्याच्या मागे माझ्या वडिलांबरोबर काम करणारे आनंदभाई असतील, दीपक शेठ वारंगे असतील, आमचे प्रभाकर पाटेकर कैलासवासी असतील, आप्पा साळुंके असतील कैलासवासी, नाना नापेकर असतील, संजय पवार असतील, ही सगळी मंडळी हा उत्सव त्या निमित्ताने साजरा करताना त्यांच्यासोबत होती। त्याच्यानंतर माझ्या वडिलांच्या जाण्यानंतर आनंदभाई शेठनी या उत्सवाची किंवा या दिवसांची धुरा सांभाळली। त्यांच्यानंतर मलाही संधी लागली आणि त्यानंतर आज दीपक शेठ वारंगे हे या उत्सवाचं सामर्थ्यपणे हे सांभाळत आहे। हा उत्सव मोठ्या प्रमाणात भविष्यात होईल हा उद्देश भविष्याचा वेध घेऊन त्यावेळी आमचे वडील शेठ पारखे यांनी या आमचं नूतनीकरण असेल, गाड्याचं असेल हे उत्पन्नाचं साधन झालं पाहिजे। कारण भविष्यात हा जो आता अनुदान सांगितलं हा उत्सव जो छोट्या प्रमाणात होता तर भविष्यामध्ये ह्या उत्सवाचं स्वरूप कशा प्रकारचं असेल हे त्यांनी त्यावेळी पाहिलं होतं असं मला सांगताना खूप आनंद होता। आणि आज तो उत्सव आम्ही बघतोय तो अजून किती वाढणार आहे माहिती नाही पण असाच हा उत्सव वाढव हीच प्रार्थना। गेले अनेक वर्ष आम्ही या उत्सवात सामील होत असतो, उत्सव पाहत असतो। सुरुवातीचा काळ मला आठवतोय की फार अत्यंत लहान स्वरूपाचा उत्सव होत होता। म्हणजे गाडी काळात देखील महाराजांची पालखी भगवंतांना देखील लोकांना असायची, बाकी गाव मोकळा असायचा आणि आज पाहिलं तर संपूर्ण गाडीच्या भरतात शेतावरली असते, बाजारपेठ भरली असते, स्टार्ट दुकानं जातात। होतो विशेष म्हणजे या उत्सवात सर्व धर्माचे लोक आहेत। मी अनेक वेळा बघतोय उत्सवामध्ये मुस्लिम बायकाही संगीत होतात, दर्शनयाने येतात, मंडळी देतात, पुण्यामध्ये उत्सव मांडतात, पार पाडतात आणि उत्सवाचा होतो। सर्व महाडकर या उत्सवासाठी एकदम एक ठिकाणी काम करतात। त्यांचं कमिटी ग्रामस्थ आता हात धरून काम करतात त्यामुळे उत्सव अत्यंत यशस्वीरित्या पार पडतात हे वैशिष्ट्य। आज 13/2/2026 एकादशी आज वीरेश्वर महाराजांचा उत्सव म्हणजे चालू झालेला आहे आणि आत्ता आमचं गादीपूजन वगैरे सगळं जाऊन सर्व देवतांना गारणं घालून की हा होणारा छबिना उत्सव उभातीत चांगल्याप्रमाणे
पार पडू दे असं देवाला गाणं घातलेलं आहे. संबंधित ह्या 15 तारखेला महाशिवरात्र आहे. त्याच्यानंतर 18 तारखेला रात्री बुधवारी रात्री छबिना येतो. त्यातून 7 का 8 गावच्या पालख्या येतात. जवळजवळ लाखो असंख्य नागरिक त्या इथे येतात. मग भक्तिभावाने सगळे उत्सव पार पडतो. माझं असं सगळ्यांना एक आव्हान आहे की हा उत्सव चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. धन्यवाद. आज श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव आरंभ. आज वीरेश्वर महाराजांचा काव्यपूजन झालं प्रथम. आजपासून 19 तारखेपर्यंत हा वीरेश्वर महाराजांचा छबिना आनंदात पार पडणारे सर्व भाविकांना मी विनंती करतो की सर्वांनी वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवासाठी आनंदात यायचं आहे. आज वीरेश्वर महाराजांच्या ज्या काही बहिणी आहेत त्या आनंदी इकडे येत असतात. मी मंत्री महोदय भूषण गोगोले यांचे आभार असे मानेन की 4 वर्ष पूर्ण झाली, 5वं वर्ष की वीरेश्वर महाराजांना पोलीस मानवंदना ही माननीय मंत्री महोदय भूषण गोगोले यांनी चालू केलेलं आहे. तर मी मंत्री महोदयांचे आभार मानेन. वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात सर्वांनी आनंदात यायचं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.